25 मिनिटं आणि 2 मिनिटं बफर दिलेत, म्हणजे असे 27 मिनिटं दिलेले आहेत. नसेल तर एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. प्लेइंग 11 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्विषा ग्लोरियस स्पोर्ट्स ASA त्विषा ग्लोरियस स्पोर्ट्स पनवेल. उस्मान पटेल ॲज अ कॅप्टन पाहायला मिळत आहेत. अंगद पाटील, योगेश पवार, आकाश जांगीड, त्याचबरोबर सुमित आवटे, एजाज कोकर, सनी कसबे, भूषण पाटील, भाविक फिलिप, रवी बुंबक, सौरभ राय ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. रविराज आहिरे, पंकज पाटील पालन, अक्षय गरत, सुहास पवार, जयेश पाटील, महेंद्र मागे, अजर, नजमुल मंडल, परेश आरेकर, ऐश्वर्य सुर्वे अशा प्रकारे ही टीम आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. आजचा दिवस या ठिकाणी आजच्या दिवसाला सुरुवात होते. धडाकेबाज चषक वडवली व्यावसायिक गटाला सुरुवात या ठिकाणी होते. सतीश कुरुप सरांचा या ठिकाणी निर्वाळा येतोय. मॅचच्या सुरुवातीचा जोडीला जर पाहिलं तर शशी साटम सर. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकलाय आणि त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्यात यशस्वी राहिले उस्मान पटेल. दोन बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. गुड मॉर्निंग सभी का वेलकम है. धड़ाकेबाज ट्रॉफी 2024 50वां साल में यूसुफ सैयद सभी का स्वागत करता है. देखिए पहली मैच की शुरुआत हो चुकी है. एक तरफ ताइपे के स्पाइकर टॉस जीतकर पहली गेंदबाजी का फैसला किया और पहली गेंद पर उस्मान ने अपना खाता खोला. चंद्रकांत सर, ये पहला मैच है सुबह के सत्र का लगभग 11:35 और पहली गेंद डाली जा चुकी है. टॉस जीतकर पहली गेंदबाजी का फैसला और दिस लाइन बैटर लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर. यावेळेला आक्रमक स्ट्रोक खेळलाय. कव्हरची दिशा निवडली आहे. फिलिपच्या बॅट मधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला. सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अजर शॉट बढ़िया थे मगर वहां पर अक्षय गरत थे, बेहतरीन तरह से गेंद को रोका. देखिए दायरे के अंदर दायरे के बाहर जाकर गेंद को रोककर बढ़िया तरह से गेंद को फील्ड किया और देखिए मात्र 2 रन बल्लेबाजों ने लिए हैं. पंकज पाटील पालन यांना पण गोलंदाजी या हंगामात खूप चांगल्या फॉर्मात पाहायला मिळतात. ताई पॅकर्स मागील विजेत आहे या स्पर्धेचा. 49वा हंगाम जिंकला होता ताई पॅकर्सने. यावेळेला लोअर फुल टॉस कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता परंतु यशस्वी नहीं झाला. डॉट बॉल. फुल टॉस गेंद थी, हालांकि सही मायने बल्ले पर आई नहीं, वहां पर खिलाड़ी को ढूंढा और एक बिंदी गेंद आती भी. डॉट बॉल. आज या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर रथी महारथी या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. कालही दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं आणि आज तब्बल 10 मॅच आहेत व्यावसायिक गटाच्या. यावेळेला फुल टॉस परंतु त्याचा अंदाज नाही आला आणि मिड ऑनला मात्र या बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले. आज धडाकेबाज चषकाचं बघता बघता 50वं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे आणि खूप दर्जेदार आयोजन मात्र या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल टॉस गेंद तो फिर एक बार भाविक उस गेंद को खेल नहीं पाए. परेश आरेकर के हाथों में गेंद को खोला, मात्र एक सिंगल बट हो रहा है. स्कोर कार्ड 4 धावा धावफलकावर आहेत आणि एका बाजूला उस्मान पटेल रायगडचे हे वादळ मात्र संपूर्ण जगभर घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं आणि वादळाचं नाव उस्मान पटेल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 स्पोर्ट्सवर सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. चांगला बॉल, मनगटी फटका ऑन साइडला ढकललाय.
खोलवर टप्प्याची गोलंदाजी मात्र सातत्याने पंकज पाटील यांचं वैशिष्ट्य देखील राहिलं आहे. जरूर देख सकते अच्छी गेंदबाजी कर रहे थे इस बार एक सिंगल 5 गेंदों में 5 रन खर्च किए उसमें 3 सिंगल एक डॉट बॉल और एक 2 रन. अच्छी गेंदबाजी पावर प्ले की पहली ओवर में पंकज पाटील. पंकज आतापर्यंत हात खोलण्याची संधी नाही दिली आणि त्या उलट 5 धावा मात्र धाव फलकावर झालेल्या आहेत. भाविक आणि उस्मान यांना आतापर्यंत जखडून ठेवलंय. काही वेळा तेच पाहायला मिळालं. वेगात गोलंदाजी सातत्याने पुढे मारा करण्याचा प्रयत्न होतोय. आजच्या दिवसातील पहिलं षटक मात्र ताई पॅकरच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे कारण धावा बिनबाद 5 झालेले आहेत. देखिए बढ़िया इस वक्त पहला ओवर समाप्त हुआ. पंकज पाटिल जिसले जाने थे बढ़िया गेंदबाजी की गई. मात्र 5 रन खर्च किया. किफायती ओवर. कप्तान ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया. उस फैसले को सही साबित किया पंकज पाटिल ने. कोई विकेट नहीं. इस वक्त बल्लेबाजी करती हुई टीम चैंप 11 5 रनों पर. दोन्ही टीमच्या माहितीसाठी एकच वाईड आहे. सिंगल लाईन वाईड असेल याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. 5 धावा धाव फलकावर उस्मान पटेल. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला प्रतीक्षा या स्पर्धेची होती. 50 वर्ष पूर्ण करणारी व्यावसायिक गटातील ही स्पर्धा आज सगळ्यांनाच या स्पर्धेचे वेध लागले होते. पहिलं षटक तर मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अनिकेतने घेतला. तो आतापर्यंत मात्र खूप चांगला राहिलेला आहे. परंतु उस्मान पटेल भाविक एक चांगली स्टारकास्ट मात्र या ठिकाणी अंगद पाटीलने आमंत्रित या ठिकाणी आणली आहे. भूषण पाटील असतील, उस्मान पटेल असतील, योगेश पवार असतील, आकाश जांगीड असतील अशी मोठमोठी नावं याही संघात सामील आहेत. आणि व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकाला बलवान होऊन किंवा आपली टीम चांगली करून येण्याचा अधिकार असतो. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. रविराज आहिरे त्या ठिकाणी आले. उस्मान पटेल यांना मात्र माघारी परतावं लागेल. ऐश्वर्य सुर्वेने पहिलाच मोठा धक्का दिला पहिल्याच बॉलवर. उस्मान आउट. जरूर पहली गेंद पर ऐश्वर्य ने विकेट चटकाई. हालांकि दबाव था. पहले ओवर में रन्स नहीं आए थे. उस्मान बड़े शॉट के लिए गए वहां पर. रविराज अहिरे को बेहतरीन कैच लब का पहला झटका इस वक्त चैंप 11 टीम को लगता हुआ उस्मान पटेल के रूप में 5 ओवर में पहला विकेट. इस वक्त न्यू बैटर मैदान के अंदर आकाश जांगीड़ आए हैं 3 क्रमांक पर. हम रिप्ले में देख सकते हैं. बढ़िया गेंद डाली थी. हालांकि बैट का ऊपरा सिरा जरूर लगा. ऑफ टू के बाहर की गेंद थी. ऑन पे खेलने का प्रयास. उस्मान थोड़ी सी निराश और मैदान के बाहर. बढ़िया कैच इस वक्त रविराज अहिरे द्वारा. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं इस वक्त आकाश जांगीड़ 3 क्रमांक पर. हाल ही में काफी बढ़िया फॉर्म में खिलाड़ी हैं. मिस्टर आकाश चैंप 11 पनवेल टीम में खेलते हुए नजर आएंगे. फिर से एक बार ऐश्वर्य सूर्य इस वक्त विसावर रिसोर्ट एंड से गेंदबाजी के लिए. पाच धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. एक विकेट माघारी परतलेली आहे. ऐश्वर्य सुर्वे पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने स्क्वेअर लेगची दिशा निवडायची होती आकाश जांगीडला. परंतु इकडे आणखीन एक चांगला चेंडू सादर केलाय. ऐश्वर्याची ही खासियत आहे. टिचून मारा आणि सुरुवात इकडे होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर घाटकोपर मुंबईचे खेळाडू आकाश जांगीड पावसाळी क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं. आणि समोर जर पाहिलं तर अंधेरी मुंबई डीएन नगरचे खेळाडू आहेत ऐश्वर्य सुर्वे. याही वेळेला जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. लॉन्ग ऑनला मात्र चेंडूला जोपर्यंत पाठवतील 1 धाव पूर्ण केली जाईल. अजून कप्तान की तारीफ करने को सर. देखिए जो आकाश जांगीड़ बल्लेबाजी के लिए उसको लेग दायरे के अंदर लिया और लॉन्ग ऑन डीप में निकाला. उस तरह से गेंदबाजी ऐश्वर्या सूर्य ने की. अच्छी गेंदबाजी. 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च के एक बड़ा विकेट चटकाया. रन लगे हैं 6. 1 विकेट नुकसान पर. 6 धावा म्हणजे थोडंसं नियंत्रण आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा नाही उचलू दिला आतापर्यंत. परंतु यानंतर देखील आपल्याकडे संधी आहे आणि कालपासून आम्ही मॅचेस पाहतोय. एखाद दुसऱ्या षटकात सुद्धा मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळत आहे. भाविक आणि आकाश जांगीड. भाविक यांच्यासाठी टाकला गेला हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर आहे आणि त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जरूर थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था. व्हाइट बॉल जरूर आई है. भाविक पर जिम्मेदारी होगी. सलामी बल्लेबाज है. हालांकि लेफ्ट हैंड बल्लेबाज काफी क्रूशल बल्लेबाज होंगे. टीम के लिए महत्वपूर्ण कड़ी है भाविक.
यावेळेला स्टोक समोर खेळलाय, गॅप शोधण्यात यशस्वी राहिले आणि एक जबरदस्त फटका समोरच्या दिशेने भाविकने खेळलाय. षटकार. जरूर भाविक इसीलिए जाने जाते हैं, अगर उन्हें स्लॉट में गेंद मिलेगी सीधा मैदान के बाहर भेजोगे. यहाँ पर यही देखने को मिला, थोड़ा सा गेंद को ऊपर रखने का प्रयास, उस गेंद को खोद कर निकाला, बढ़िया तरीके से गेंद को भेज दिया रन के पास से 6 रन के लिए. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे. ओव्हर पिच बॉल आणि त्याचा फायदा या ठिकाणी समोरच्या दिशेने उडवला बॉल आणि एक जबरदस्त स्ट्रोक तिकडे पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते या षटकाराने 13 धावा धावफलकावर. 6 ओव्हरची मॅच आहे. एस विशाख ग्लोरियस ही टीम आपण पाहतोय. हो आता अगदी गुडघा जमिनीवर टेकून स्क्वेअर लेगला खेळायचा होता बॉल. ऐश्वर्याने टाकलेल्या या बॉलने मात्र बॅटरला गुंगारा दिला. डॉट बॉल. अजर देखिए पहले ही भाप लिया था बल्लेबाज के कदमों को, हालांकि स्लो वन डिलीवरी, थोड़ा सा वेरिएशन किया, गेंद टिप्पा गिरा, थोड़ा सा रुक कर आई और बल्लेबाज को इस वक्त डोमिनेट करते हुए डॉट बॉल. भाविक आणि ऐश्वर्या यांच्यातील चांगला संघर्ष इकडे पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल, थोडीशी उसळी होती आणि या स्ट्रोकला जर पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही करू शकले आणि हे षटक सुद्धा चांगलंच राहिलं म्हणावं लागेल, कारण 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 विकेट जरी आली आहे, धावा मात्र 13 झालेल्या आहेत. जरूर से देखिए 2 ओवर पावर प्ले के समाप्त होते हुए 6.50 के औसत से मात्र 13 रन लगे हैं. पहले ओवर में 5 रन खर्च किए थे पंकज ने, इस ओवर में ऐश्वर्या ने 8 रन खर्च किए, मगर एक बड़ा विकेट भी चटकाया. सफल ओवर रहा इस वक्त टाई पैकर्स पालघर के लिए, मगर ट्रिशा 11 चैंप 11 का भी बल्लेबाजी क्रम अच्छी है. तो दूसरा आने वाले बल्लेबाजों में नाम बड़े बड़े भूषण पाटिल से बल्लेबाज को आना बाकी है. हालांकि आने वाली 4 ओवर्स यहां से अगर देखा जाए 40-45, 55-60 तक अगर सुबह के सत्र में टीम जाएगी तो एक अच्छा बैटल देखने को मिलेगा नेक्स्ट इनिंग में. तेरा धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि आपण पाहतोय धडाकेबाज धमाका बिग बॅश ही क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धडाकेबाजचं 50वा वर्ष आणि बिग बॅश सिरीजची 14वी स्पर्धा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश जांगीड नक्कीच या खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलंय, परंतु आज अपेक्षा असतील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर टीमला. लोअर फुल टॉस, त्याला मात्र ऑन साइडला ढकललाय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली. 1 धाव कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या गेल्यात आणि 1 रन शॉट देखील कळवली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. अजून जिस तरह से गेंद को खेला था बल्लेबाज ने, पहले ही कॉल दिया 2 रनों का, मगर आकाश जहांगीर दौड़ते हुए कहीं ना कहीं पीछे रह गए. हालांकि बल्ला उन्होंने क्रीज में बॉपिंग में पहुंचाया नहीं, वहां पर अंपायर है सतीश कुरूप से उनकी निगाहें काफी पैनी और 1 रन शॉट. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पंकज पाटीलची भेदक गोलंदाजी, आतापर्यंत संधी नाही दिली आहे त्यांनी, एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते सातत्याने यॉर्कर लेनचे किंवा खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी याही वेळेला कॉल दिला जरूर गेला होता, परंतु ती धाव मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जो बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज पंकज पाटिल, बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने का मौका नहीं दे रहे. एक सिंगल के साथ स्कोर 15 पहुंचता हुआ. पंकज पाटील के असं नाव आहे, भेदक गोलंदाजीसाठी ओळखले जातात. उंच बुरे आणि त्याचबरोबर धिप्पाट देहयष्टीचे हे खेळाडू आहेत आणि सातत्याने जर पाहिलं तर वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध देखील आहेत. 15 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा तसं पाहिलं तर 5वा एकंदरीत आणि व्यावसायिक गटाचा दुसरा दिवस आहे. एकंदरीत 6वा यस आणि व्यावसायिक गटाचा दुसरा दिवस आहे. 7 दिवस चालणारी स्पर्धा आणि विशेष म्हणजे दिवस रात्र पद्धतीच्या मॅचेस आपण पाहिल्या. मुरबाड तालुका आणि मुरबाड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव वडवली आणि या वडवली गावात 50 वर्ष क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळलेत आणि गॅप शोधण्यात यशस्वी राहिले. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषा पार. 4 चौकार. फुल टॉस गेंद थी, उसका सही फायदा उठाया बल्लेबाज ने. देखिए ऑफ को थोड़ा बाहर रखने का प्रयास, लोअर फुल टॉस गेंद थी और लगभग एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की बाजू से गेंद ट्रैवल हुई 4 रन के लिए. 2 बड़े शॉट खेले बल्लेबाज. अभी तक भाविक ने छक्का चौका लगाया है. उम्मीदें काफी होंगी भाविक के ऊपर टीम चैंप 11 पनवेल की. हळूहळू मात्र डावाला आकार येऊ लागलेला आहे, कारण संधी मिळत नसते, मिळवायची असते. चांगली गोलंदाजी जर होती आणि आता धाव फलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जातोय. 19
19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते. धडाकेबाज धमाका बिग बॅश आपण पाहतोय. पुन्हा तेच खोलवर टप्प्याची वारंवार गोलंदाजी होते, परंतु त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाविक करतायत, परंतु एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते युसुफ सर. जरूर जरूर तारीफ करना चाहूंगा सर. जिस तरह से आयोजन है 50वां साल लगातार गोल्डन जुबली हम मना रहे धड़ाकेबाज कमेटी के माध्यम से, और जिस तरह से ये कमेटी ने 50 साल स्वर्ण महोत्सव मना रहे काबिल तारीफ है. और उसी बीच इस तरह के 70 बिग बैश धमाका 50 साल में रखा, उनका भी हम तारीफ करना चाहेंगे. 20 धावा धावफलकावर एक विकेट माघारी परतलेली आहे. पुन्हा पंकज पाटील. लोवर फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. गॅप पाहूयात. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. सीमा रेषेवर मात्र अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे बॉल डॉट न जाऊ देता जरी मोठे स्ट्रोक नाही आले, सिंगल डबल तरी काढायची रणनीती यावर मध्ये बनवली आहे युसुफ सर. जरूर जरूर सर. देखिए 9 रन बढ़ चुके हैं अभी तक ये 5 गेंदों में. हालांकि अक्षय घरत को थोड़ा सा बिजी रखा है बल्लेबाजों ने. अच्छी बल्लेबाजी, अच्छी पार्टनरशिप बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच फिलहाल. 22 धावा धावफलकावर आहेत. आकाश यावेळेला स्क्वेअर लेगला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला होता, आणि बघता बघता या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 झालेली आहे. देखिए 3 ओवर समाप्त. आखिरी गेंद पर हालांकि हल्की सी अपील की थी, मगर बल्ले का हल्का सा सिरा लेकर पैरों पर गेंद लगी थी. अंपायर वहां पर दर्शाते बल्ले को छू कर गेंद गई थी. देखिए गेंदबाजी काफी किफायती रही है. पहली ओवर में 5 रन आए थे, दूसरी ओवर में 8 रन आए. इस ओवर में लगभग हम देख सकते हैं और रन आए हैं 8. इस तरह की गेंदबाजी अभी तक देखने को मिली है. 22 रन 7.33 के औसत से 3 ओवर की समाप्ति के बाद लगे 22. एक विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही है चैंप 11 पनवेल. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं जे 70 स्पोर्ट्सवर देखील आमच्याशी जोडले जात आहेत. कालही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद पाहायला मिळाला. आणि आज देखील मात्र अगदी प्रेक्षक आवर्जून या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील, कारण रथी महारथी आज या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भाविक एका बाजूला आपला भाविक फिलिक एका बाजूला पाहायला मिळत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हर बाकी आहेत, आणि या येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर मोठमोठे स्ट्रोक आले तर मजा येईल. मॅच मध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे अझर. अझर फ्रॉम हैदराबाद तेलंगणा राज्यातून हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अझर अझरचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅट तर फिरवली, परंतु बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने अनिकेत राऊत यांच्या हातात जातोय. बढ़िया गेंद डाली. देख सकते हैं हम हमारे स्क्रीन पर स्लोवर गेंद थी, हालांकि ऑफ स्टंप थोड़ा सा दूर रखा था. बल्लेबाज भाविक फिलिप को प्रयास करने मजबूर कर रहे हैं गेंदबाज. एंगल बनवत बाहेर देखील काढले या बॉलला अझरने. या वेळेला फाईन लेगचे क्षेत्र निवडलं. अतिशय आउटफील्ड फास्ट आहे, परंतु फिल्डर देखील तेवढ्याच तत्परतेने त्या ठिकाणी दूरवरून येत आहेत, आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. व्यावसायिक गटाचा थरार आपण पाहतोय. जरूर दिख सकते हैं कि थोड़ा लेग स्टंप पे गेंद को रखा था. बल्लेबाज सफल हुए तो ऑफ स्टंप के बाहर आकर खेलने का प्रयास किया. फाइन लेग पर गेंद ट्रैवल होती. मिड विकेट के खिलाड़ी आकर गेंद को फील्ड किया. 2 रन जरूर पूरे के दोनों बल्लेबाजों ने. 24 पर 1. यावेळेला बी गिट केलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता भाविकचा, आणि हाच प्रयत्न फसलाय. अझरला विकेट मिळते. अक्षय घरत पकडतायत कॅच. जरूर देख सकते हैं जिस तरह से कैच को लपका है. ऑफ स्टंप के द्वारा बाहर गेंद थी, उसी ऑन साइड पर खेलना चाहते थे, मगर वहां पर अक्षय घरत जो पहली गेंद से बिजी और अच्छा कैच वहां पर लपका है. दूसरा झटका, दूसरे सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर. स्कोर कार्ड हम देख सकते हैं लगे 24 पर लगने वाला दूसरा झटका चैंप 11 पनवेल को. 7 तसेच या 6 ठिकाणी 5
बल्लेबाज आउट हुआ तो हमने टाइमर ऑन किया था, 30 सेकंड का टाइमिंग ऑन रहेगा, उसके अंदर ही आपके बल्लेबाज को मैदान के अंदर भेजना है। वो सिग्नल भी धड़ाके बाद चषक 2024 70-70 बिग बैश धमाका में हम देख रहे हैं सर। व्यंकटेश ऑरियर ही टीम या ठिकाणी उपस्थित राहते। नाशिकचे ख्यातनाम उद्योजक रोशन भाऊ शिरसाट आपली टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे। कर्णधार कृष्णा गवळी, और यहां पर गेंद को फेंक दिया सड़क पे कड़क, एजाज खोकर के बल्ले से आता बेहतरीन धड़ाकेबाज सिक्सर, लगा तो 6 रन। एजाज खोकर गुजरातचे मैसानाचे ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करणारे बॅटर आहेत आणि लांबचे षटकार मारण्यासाठी ओळखले जातात एजाज। आणि या एजाजने आल्या आल्या पहिलाच बॉल रस्त्याच्या पलीकडे पाठवलाय आणि सांगितलंय जा शोधून आणा आता बॉल। जरूर देख सकते हैं पैरों पर गेंद प्लेयर हुआ था, शफालो खेले। देखिए एजाज खोकर से रिसीले जाने जा ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं। हालांकि टीम को दरकार भी यहां से रनों की, और आते ही पहली गेंद पर बड़ा शॉट खेला, 6 रन। अशाच प्रकारे धावांची आवश्यकता आणि ती वेळ आली आता ज्यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळायचे आहेत, कारण टीमला धावांची गरज आहे। 30 धावा धावफलकावर चौथी ओव्हर सुरू असताना, परंतु आकाश जांगीटची साथ देण्यासाठी एजाज खोकर धडाकेबाज चषकामध्ये दाखल झालेले आहेत। चौथं षटक मार्गस्थ आहे। ताई पॅकर विरुद्ध आपण या ठिकाणी मॅच पाहतोय। टीम त्विशा ग्लोरियस ASA त्विशा ग्लोरियस चॅम्प पनवेल ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एजाज ओहो, या वेळेला मात्र फुलटॉस बॅटच्या पट्ट्यास नाही आला। नाराज आहेत एजाज, कारण अपेक्षा होती त्यांना एक मोठा फटका या ठिकाणी यावा। थोडेसे शफल पहिल्यांदाच झाले होते आणि या फुलटॉसला शेवटच्या क्षणी दिशा कव्हर्सला देण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात बीट केलंय। अजूर देखिए सर, जैसी गेंद डिलीवर करने आए थे अजूर हवा भी थोड़ी तेज हो चुकी थी, वहां पर कहीं ना कहीं मिस टाइम हुआ है बल्लेबाज से। पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आणि त्यानंतर दोन्ही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बांधून ठेवलं एजाज खोकरला या गोलंदाजाने अझरने। आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 30। 4 ओवर की समाप्ति का 30 रन, 2 विकेट गवाकर बल्लेबाज देकर ये टीम हम देख रहे हैं इस वक्त धड़ाकेबाज चषक 2024 70-70 धमाका बिग बैश ओपन ऑल इंडिया ओपन पैनल में। अगर जिस तरह से सर बात की जाए, आप लगातार इस टूर्नामेंट से बने हुए, जितनी पब्लिक यहाँ पर लगातार रहती है, पिछले 50 सालों से टूर्नामेंट जो करवा रहे हो काबिल है तारीफ है सर। नक्कीच म्हणून कौतुक करावं लागेल। आयोजकांचं 50 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यामुळे हा सुवर्ण महोत्सव सगळ्यांसाठीच महत्त्वाची बाब आहे। टॉस साठी दोन्ही टीमला विनंती असणार आहे। व्यंकटेश्वर ऑरियर्स पुणे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी यायचं आणि टीम बालाजी आपल्या देखील कॅप्टनना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे। जी देखिए 4 ओवर समाप्त होते हुए 7.50 के औसत से 30 रन लगे स्कोर कार्ड पर, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी कर रही टीम। अजहर शेख ने 8 रन दिए, 1 विकेट चटकाया। एक विकेट चटकाया गया, 2 ओवर डाले पंकज पाटिल, कोई सफलता नहीं। 1 ओवर डाली है गेंदबाज की बात की जाए ऐश्वर्य सूर्य, उन्होंने 1 विकेट चटकाया। नए गेंदबाज आएंगे सर अक्षय घरत को इंट्रोड्यूस किया जा रहा है 5वें ओवर में चौथे गेंदबाज के रूप में। अक्षय घरत यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे। एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत। आतापर्यंत पहिल्या 4 ओव्हर जर पाहिलं तर ताई पॅकरचा बोलबाला राहिलाय, कारण 30 धावा म्हणजे थोडीशी नियंत्रित धावसंख्या आहे, दिवसाची मॅच आहे। आणि परंतु येणाऱ्या 2 ओव्हर आहे, जर या ठिकाणी 25-30 धावा संख्या आली तर जेमतेम फाईट पर्यंत हा स्कोर जाऊ शकतो। आणि तोच प्रयत्न आकाश जांगीडचा आणि जोडीला एजाज खोकर हे आलेले आहेत, यांचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षय घरत यांना आपण पाहतोय। नवोदित खेळाडू देखील मोठ्या प्रमाणावर यावर्षी या धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक जण उत्साहित असतो। कधी एकदा मला या दर्जाची स्पर्धा खेळायला मिळते, मी परफॉर्मन्स करतोय। खेळाडू तर उत्साहित असतात, त्यांचे चाहते देखील उत्साहित असतात, एवढी मोठी स्पर्धा आमचा मित्र खेळतोय म्हणून। यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं। बॉल थर्डमॅनला मार्गस्थ होतोय, 1 धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते।
देखिए पहली गेंद पर सिंगल, हालांकि गेंदबाजों की तारीफ करी, जिस तरह से फील्डिंग सजाई गई सर उस तरह से गेंदबाजी हो रही है। डीप थर्ड में नजमुल मंडल थे, वहां पर गेंद ट्रैवल हुई है, मात्र 1 रन स्कोर कार्ड पहुंचता हुआ 31, लॉस ऑफ 2 विकेट। 4.1 गेंद का खेल समाप्त होता हुआ 5वें ओवर प्रगति पथ पर। पाचव्या षटकाला सुरुवात झाली आहे। 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 विकेट माघारी देखील परत त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु पाहायचंय विकेट हातात आहे। अंतिम टप्पा आता हळूहळू येऊ लागलाय। बिग हिट, याही वेळेला हवाई हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले। एजाजच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार। एजाज खोकर इस वक्त अपना मिजाज बदलते हुए, देखिए 2 बड़े छक्के लगा चुके हैं। अक्षय की ये गेंद ऑफ की तरफ से बाहर थी और बेहतरीन तरह से पिक किया है। डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी थे, उनके सर के ऊपर से गेंद को खेला है 6 रन के लिए। 3 मिनिटं बाकी आहेत आणि या 3 मिनिटात आपल्याला 4 चेंडू टाकायचे, याची नोंद आपण घ्यायची आहे। 27 मिनिटं आपण दिलेली आहेत। एजाज खोकर योग्य वेळेला आले आणि त्यानंतर हवाई हल्ले त्यांचे सुरू होताना या ठिकाणी पाहायला मिळाले। लांबच लांबवरचा षटकार ठोकला इकडे। हो या वेळेला मात्र गुंगारा दिला। टप्पा पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळतोय। एजाज पाहत राहिले या बॉलकडे, डॉट बॉल। अच्छा कमबैक कहूंगा मैं इस वक्त अक्षय घरत द्वारा। देखिए गेंदबाज के पास मौका होता है, छक्के लगने के बाद वो कमबैक कर सकते हैं। यहाँ पर छक्का लगने के बाद कमबैक रहा है, डॉट बॉल, बिंदी गेंद। 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। याही वेळेला बिग हिट, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच हातात चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय। विकेट आली आहे। सर अच्छी कैच वहां पर, अच्छा गेंदबाजी में कहूंगा। छक्का लगने के बाद गेंदबाज ने अच्छा कमबैक किया। देखिए शॉर्ट गेंद थी, हालांकि जब बल्ला घुमाया था एजाज खोकर जो फ्लाइट खेलना चाहते थे और वहां पर विकेट का पतन। 27, 26. मध्ये पेनचं वैभव आणि दर्जेदार खेळाडू ज्यांना आपण सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहिले असे योगेश पवार यांना आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे। 37 धावा धावफलकावर आहेत। अक्षय यांना आपण या ठिकाणी पाहतोय। योगेश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय घरत यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। साथीला आकाश जांगिडे यांना देखील मैदानात पाहायला मिळत आहेत, परंतु 37 धावा, 5वं षटक मार्गस्थ आहे। फुलटॉस आल्या आल्या पहिलाच बॉल फुलटॉस इकडे पाहायला मिळतोय, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय। एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। देखिए थोड़ा सा फुलटॉस गेंद थी, हालांकि सर देखिए वहां पर कुछ चर्चा करें अंपायर्स ओवरवेस्ट गेंद के लिए कि बीमर गेंद के लिए यहाँ पर अंपायर ने रेफर लिया सर, डीआरएस चेक किया जाएगा ओवर में। डिसीजन पेंडिंग है सर, मगर चर्चा करेंगे। जिस तरह से फुलटॉस गेंद थी सर, बड़ा शॉट खेलने का प्रयास था। योगेश पवार आए थे मैदान के अंदर, वहां पर परेश आरेकर थोड़ी स्लिप है, मगर आखिरी वक्त में गेंद को रोका, जरूर बाउंड्री बचाई है, दोनों बचा, मगर गेंद पर डिसीजन पेंडिंग रहेगा सर। ये निर्णायक गेंद होगी, अगर ये खराब गेंद होती तो 2 गेंद और आने बाकी होंगे इस ओवर में। दबाव होगा अक्षय घरत के ऊपर, हालांकि एक विकेट चटका चुके हैं, इसमें एक छक्का भी आ चुका है। योगेश पवार ऑन स्ट्राइक होंगे। चलिए सर हम कल की बात करें, 2 टीमें क्वालिफाई हो चुकी हैं। पहली टीम क्वालिफाई हुई है, हम देख सकते हैं पायल मल्टीप्लाजा आसनसोल वेस्ट बंगाल टीम क्वालिफाई हुई है सुपर 6 में, और कल रात की टीम हम देख सकते हैं करीम 11 मधुबनी बिहार। ऐसी 2 टीमें क्वालिफाई हो चुकी हैं। आज 4 टीमें क्वालिफाई होंगी, हालांकि 8 टीमें आज खेलेंगी।
देखिए डिसीजन आता हुआ इस वक्त फेयर डिलीवरी सब एक आखिरी गेंद देखिए फेयर डिलीवरी है ये नीचे सर लास्ट बॉल आना बाकी है ये गेंद काफी इंपॉर्टेंट होगी योगेश पवार स्ट्राइक पर है लेफ्ट हैंड बैटर आखिरी गेंद 5वें ओवर की फिरजाबाद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अक्षय यांना आपण पाहतोय आकाश षटक क्रमांक 5 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दिशा दिली गुडगा अगदी जमिनीवर टेकून फाईन लेगच्या क्षेत्रात हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी होतोय येतोय चौकार देखिए गति से गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं अक्षय उस गति का सही इस्तेमाल किया आकाश जहांगीर ने मात्र दिशा दी थी हालांकि बैठक खेलने का प्रयास था और गेंद को भेज दिया 4 रन के लिए स्कोर पहुंचता है 5 ओवर की समाप्ति के बाद 44 इस वक्त त्रिशा ग्लोरियस चॅम्पियन पनवेल 44 धावा धावफलकावर आणि जर का शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी 15-20 धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल आज धडाकेबाज चषकाला पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर आहेत त्याचबरोबरने खेळण्यासाठी खेळाडू आतुर आहेत संघ मालक आतुर आहेत या सगळ्यांना मात्र क्रिकेटचा हा अद्भुत खेळ पाहायचा आहे 50व्या पर्वामधील क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पाहूया कशा प्रकारची कामगिरी अझर यांना आमंत्रित करण्यात आले शेवटच्या षटकासाठी पंच म्हणून शशी साटम सर सतीश कुरूप सर रुपेश सावंत सर आणि अमित गोलतकर सर यांना आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचं षटक आणि शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कोणी कल्पनाही करू शकणार नाही की मुंबई पासून जवळपास 80-90 किलोमीटर एवढी जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि ती देखील 50 वर्ष पूर्ण करताना पाहायला मिळते ही उपलब्धता आहे या धडाकेबाज चषकाची अझर यांच्या हातात शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे सुरुवात तेवढी चांगली नाही झाली हरकत नाही परंतु शेवट चांगला करायचा या इराद्याने योगेश पवार आणि आकाश जांगीड आम्हाला पाहायला मिळत आहेत एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ओहो चांगली फील्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली जरी यष्टीरक्षकांकडून बॉल पाठी आला असेल बाईच्या स्वरूपातील ही एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल देखिए योगेश पवार अमन ऐसे शॉट्स नहीं खेलते मगर देखिए दरकार है टीम को रनों की कुछ अलग करने का प्रयास 22 क्रिकेट सिंगल आता हुआ स्कोर कार्ड 45 लॉस ऑफ 3 विकेट 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात धावफलक जर पाहिला तर 45 वर सध्याच्या घडला आपण पाहतोय अंतिम षटकार चौकाराची गरज आहे टीमला आणि ते या ठिकाणी कशा प्रकारे खेळले जाणार पाहिजे कारण आकाशने देखील आता एक चौकार खेळलाय 8 चेंडूमध्ये 10 धावांवर ते बॅटिंग करतायत जोडीला योगेश पवार आहेत अझर पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट मिळवली होती एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे तेलंगणा राज्यातील आणि तोच सध्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय बिग हिट आकाशने एक जबरदस्त फटका आकाशाच्या दिशेने मारलाय आणि अगदी सरळ गाव शहापूर रोडच्या पलीकडे पाठवलाय षटकार जो इस छक्के के साथ 50 भी कंप्लीट होती है 51 पर पहुंच चुकी है टीम देख सकते हैं क्या बैठक शॉट खेला ऑफ के बाहर की गेंद को लपेट के मारा 6 रन के लिए आकाश जांगीड़ यहां पर इस वक्त दरकार है टीम को रन बनाते हुए देखिए सर पिछली ओवर की आखिरी गेंद में चौका बटोरा इस ओवर में स्ट्राइक पर और पहली गेंद में छक्का बटोरा है एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि याचसाठी ओळखला जातो मैदानाच्या चौफेर आकाश खेळतात ही त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे आणि सुरुवात जरी थोडीशी संत झाली असेल आणि आता मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आणि गरज देखील आहे ही तेच वेळ आहे ज्या वेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला खेळावेच लागणार आहे अर्धशतक संघाचं पूर्ण होत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल हे ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट आहे हे प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे इकडे सगळेच बेस्ट आहेत इकडे पंच मात्र बीमर घोषित करतायत नो बॉल या ठिकाणी घोषित करतायत त्याचा फायदा या ठिकाणी कशा प्रकारे घेतला जाईल पाहिजे देखिए छक्का लगने के बाद दबाव इस वक्त गेंदबाज के ऊपर था और थोड़ा सा अलग करने की हिसाब देखिए वेरिएशन उंगलियां घुमाई थी मगर दिशा से बढ़ के बीमर गेंद डाली है नो बॉल इसको 52 52 धावा धाव फलकावर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न बॅटर करतायत
चांगला बॉल कळलाच नाही. फ्री हिटचा या बॉलवर मात्र फलंदाज आकाशला बीट करताना पाहिलं मिळाले अझर. हे एक कौशल्य आहे गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने बॉलला फ्लाइट दिली, फिरवला, मोठा टर्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. बढ़िया कमबैक रहा. देखिए फ्री हिट की गेंद को जड़ में रखा था, हालांकि उंगलियां घुमाई थी. आकाश जहांगीर गेंद को खुद कर निकालना चाहते थे, मगर अपने आप से नाराज है आकाश इस गेंद डॉट होने के बाद. 52 पर 3, 5.3 गेंदें अभी तक समाप्त होती हुई. हो यावेळेला फुलटॉस बॉल, मग परंतु बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आणि अपेक्षा होती मोठ्या फटक्याची, परंतु कमी गतीचा बॉल अगदी शरीरावर आदळला जातोय. डॉट बॉल. शेवटच्या षटकात हे काय चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. बढ़िया बढ़िया. देखिए लो फुलटॉस गेंद थी, हालांकि स्लोवर थी. आकाश जहांगीर खेलना चाहते थे ऑन साइड पर. 19, 18, 7. के लिए हम देख सकते हैं सौरभ राय इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं, मगर नॉन स्ट्राइक पर. आकाश जहांगीर पर निगाह होंगे सर. छक्का लगने के बाद देखिए 2 गेंदें उन्होंने बिंदी खेली है. दबाव इस वक्त आकाश के ऊपर भी होगा. नक्कीच दबाव तर दोघांवर सुद्धा आहे, कारण शेवटचं षटक आहे. अंतिम या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर एखाद दुसरा डॉट बॉल आला तर गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करतील आणि आकाशकडून हीच अपेक्षा आहे टीमला. इकडनं एखाद दुसरा मोठा फटका आला पाहिजे. एकाला बॅटरला थांबवायचं आणि एकाला जर पाहिलं तर बॉलरच्या चेंडूवर लांबवरचा फटकाही खेळायचा आहे. आकाश याही वेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल फिरवून असताना पाहायला मिळाले. आता अंतिम टप्प्यामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. 27, 26. पुराने शॉर्ट रन दौड़े शायद नॉन स्ट्राइक के बैटर से, तो रन काउंट नहीं होगा सर. रन रुका होगा. रन नाहीये, म्हणजे एकही रन तिकडे मिळणार नाही. सुमित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश यावेळेला आकाशने स्ट्रोक तर खेळायचा होता स्क्वेअर लेगला, गेलाय समोरच्या दिशेने. एक धाव तिकडे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता हा धाव फलक जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 6 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 54 धावा झालेल्या आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. जरूर अच्छा कमबैक रहा. छक्का लगने के बाद नो बॉल, उसके बाद लगातार विकेट. अच्छी गेंदबाजी. देखिए 6 ओवर समाप्त के बाद मात्र लगे हैं 54, 55 का पीछे. इसके बाद टॉस के लिए हम चलेंगे. टॉस बॉक्स हमारे साथ जोड़ेंगे मिस्टर वॉइस ऑफ आईपीएल कुणाल दाते सर. वहां पर नरेंद्र धोनी सर आएंगे टॉस के लिए. हॅलो. व्यंकटेश ओरियर्स संघनायक चला. बालाजी राजकोट, सुमित ढेकळ संघनायक उपस्थित आहेत.
50 वर्षांची गौरवशाली परंपरा, धडाकेबाज चषक, धडाकेबाज बिग बॅश धमाका आपण इथे बघतोय. एक 2 ऑल इंडिया ओपन पूल मधले अत्यंत तगडे टार्झन संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. अर्थातच बालाजी राजकोट विरुद्ध व्यंकटेश्वरा वॉरियर्स. इथे कृष्णा गवळी संघनायक व्यंकटेश्वरा, संघनायक बालाजी व्यंकटेश वॉरियर्सचे संघनायक आपल्या समवेत आहेत कृष्णा गवळी, तर दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे यांना आपण बघतोय बालाजी राजकोटचे संघनायक. मॅच रेफरी सचिन कदम सर इथे उपस्थित आहेत आणि टॉस करतायत. सुमित ढेकळे कॉलिंग. हेड इज कॉल, टेल इट इज. टॉस जिंकलेला आहे कृष्णा, काय निर्णय असेल? आम्ही बॉलिंग करू. निश्चित ऑल इंडिया पूल मधून सातत्यानं आपण खेळतोय. आज या मैदानावरती खेळायचे, मातीचं ग्राउंड आहे, मातीचीच विकेट आहे. काय योजना असतील तुमच्याकडे? प्रथमतः तर आमची बॉलिंग आली आणि पुरे यंगस्टर आहेत टीममध्ये. रोशन दादांनी एक चांगले म्हणजे त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आमच्या इकडल्या पोरांना की मी बाबा एंट्री करतोय तर सगळ्या यंगस्टरला चान्स भेटला पाहिजे. आणि ते आम्ही आज मनात विचार करून आलो की आज आम्ही 100% देऊ, आमचा जे परफॉर्मन्स आहे ते 100% करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आजचं स्क्वॉड काय आहे? कोणते खेळाडू स्पेशल ग्राउंड बघून तुम्ही संघामध्ये आणलेत? सगळे यंगस्टर आहेत. प्रथमेश राठोड आहे, सौरभ बिराजदार, विशाल निगोट, पप्पू तोडकर, संतोष नलवडे, काही 2-3 अनुभवी एक्सपिरियन्सवाले प्लेअर पण घेतलेले आहेत जेणेकरून त्यांचा आम्हाला अनुभव ग्राउंडमध्ये कामाला येईल. एक जबरदस्त टीम आहे आपल्या समोर. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय व्यंकटेश वॉरियर्सने घेतलाय. बालाजी राजकोटला फलंदाजी करायची. सुमित, आज स्क्वॉड काय? स्क्वॉड सेम असतो जो प्रत्येक टुर्नामेंटला आहे, काय चेंजेस नाही आहे त्याच्यामध्ये. खरं तर या ग्राउंडवरती खेळायचे 50 वर्षांची परंपरा या ग्राउंडला आणि तुम्ही ऑल इंडिया पूलमधून खेळताय. हो, ते तर एव्हरी टुर्नामेंटला आपल्याला पुन्हा ओपन हाफमध्येच खेळायला लागतं आणि या ग्राउंडला मी बऱ्याच वर्ष अगोदर खेळलेलो, तर अनुभव आहे. पण थोडंसं एक्सपिरियन्स शेअर करीन. अगर पहिली बॅटिंग आहे तर प्रयत्न करीन एक रिजनेबल टोटल सेट करायचा की बॉलर्सला काहीतरी भेटेल. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. व्यंकटेश वॉरियर्स, बालाजी राजकोट. एक जबरदस्त तगडी फाईट आपल्याला इथे बघायची आहे आणि व्यंकटेश वॉरियर्सनं टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बालाजी राजकोटला त्यांनी फलंदाजीसाठी बोलवलंय. प्रत्यक्षात मॅच सुरू होईल त्यावेळेस थराराचा अनुभव आपण घेऊच, मात्र दरम्यान अजून एक सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि तो सुद्धा प्रचंड रंगणार आहे. तर तुर्तास इथे थांबूया. समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा चंदू शेटे सर आणि युसुफ सय्यद सर आपल्या समोर जोडले जात आहेत. थँक्यू. इम्पॅक्ट अझरच्या जागेवर रोहित नार्वेकर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. धडाकेबाज चषक आपण पाहतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ASA त्विशा ग्लोरियस चॅम्प पनवेल आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स या टीमला आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना जरूर आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये काय होणार, 55 धावांचा पाठलाग केला जाईल की नाही हे मात्र दुसऱ्या डावात पाहायला मिळेल. आणि माझ्याबरोबर मुख्य समालोचक म्हणून डावाच्या सुरुवातीला असतील युसुफ सय्यद सर फ्रॉम बोईसर. देखिए इम्पैक्ट रूल इस टूर्नामेंट में रखा गया है. सूर्या नायडू, सूर्या मणिरत्नम, सौरभ राय यांच्या जागेवर सूर्या मणिरत्नम खेळतील आणि दुसरीकडे अझर यांच्या जागेवर रोहित नार्वेकर ही इम्पॅक्ट असेल. दोन्ही टीमचे इम्पॅक्ट आणि त्याची नोंद आपण घ्यायची. अझर वेलकम बैक. फिर से एक बार मैं यूसुफ सैयद धड़ाकेबाज चषक 2024 में सभी का स्वागत करता हूं. हम देख रहे हैं इस वक्त आज का छठा दिन ऑल इंडिया ओपन धमाका बिग बैश 2024. आज का पहला मैच ताई पैकर पालघर बनाम त्रिशा ग्वालियर ASA त्रिशा ग्वालियर चैंप 11 पनवेल. इस वक्त देखिए सतीश कुरूप सर ने इस वक्त मैच की शुरुआत का इशारा किया है. 2 सलामी बैटर इम्पैक्ट बल्लेबाज मैदान के अंदर अजहर शेख की जगह पर आए हैं. रोहित नार्वेकर चतुर लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइक पर नासिक के खिलाड़ी रविराज अहिरे पहले वो लेकर आ रहे हैं. सऊदी गेंदबाज की बात की जाए मिस्टर सनी कस्बे. फील्डिंग की सजावट देख सकते हैं हम. लेफ्ट हैंड बैटर के लिए डीप मिड विकेट और डीप लॉन्ग ऑन रखा गया है. मिड थोड़ा सा ऊपर रखा गया. शॉट लॉन्ग ऑफ, शॉट कवर, शॉट पॉइंट, शॉट गली, शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी को रखा गया.
पहली गेंद इस वक्त क्रॉस बैट खेलने का प्रयास जरूर था, गेंद आकर हल्की सी पैरों पर लगी, बिंदी के साथ शुरुआत सनी कसबे द्वारा। सनी कसबे पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या सांगवी गावचे खेळाडू आहेत आणि खूप चांगले फिरकीपटू आहेत. विशेष म्हणजे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी राहतात. परंतु दुसऱ्या बाजूला रोहित नार्वेकर असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर धमाका बिग बॅटचा कीर्तिमान आहे, 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगेल. जरूर फिर से एक बार गेंदबाजी के सनी कसबे स्ट्राइक पर चतुर। इस वक्त क्रॉस बैट खेला, डीप में खिलाड़ी होंगे इस वक्त एजाज खोकर गेंद को फील्ड करते हुए मात्र एक सिंगल के साथ इस वक्त खाता खुलता हुआ मिस्टर रोहित नार्वेकर का। पुन्हा एकदा जर पाहिलं तर हा बॉल थोडासा पाठीमागे होता आणि त्याच्यामुळे ऑन साईडला खेळला. एक धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. या मैदानावर कालही आम्ही पाहिलं अनिकेत सानप यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गोलंदाजी केली. भावेश पवार यांनी देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांसाठी बरंच काही असतं, स्पिनरसाठी थोड्याशा कमी गोष्टी पाहायला मिळतात. परंतु इकडे वेगवान गोलंदाजही प्रभावित करतात, परंतु स्पिनर्स आहेत, वळवणारे बॉलर्स आहेत, त्यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी या मैदानात केलेली आहे. इस वक्त देखिए क्रॉस बैट खेलने का प्रयास था और हल्की सी स्टोबर गेंद थी, आपने सही दर्शाया चंद्रकांत सर. फिरकी गेंदबाजों के लिए बहुत जान है इस विकेट में और डॉट बॉल. केवढा मोठा टर्न होता, म्हणजे अगदी भूषणची देखील थोडीशी तारंबर उडाली हा चेंडू पकडत असताना. एवढा मोठा टर्न पाहायला मिळाला आणि नवीन बॉल एवढा मोठा टर्न करणं या सोप्या गोष्टी नाहीयेत. एक बार सनी कसबे अगली गेंद लेकर इस वक्त मेरा खाता खोद कर निकालने का प्रयास, बढ़िया गेंदबाजी. देखिए 55 रन बनाने, 55 का पीछा करना है मगर आसान नहीं होगा. सामने सनी कसबे इस वक्त क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. डॉट बॉल, बिंदी गेंद. पहिल्या षटकात फिरकीची जादू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि समोर रविराज आहिरे सारखा कसलेला बॅटर जरूर आहे, परंतु बॉल या ठिकाणी गरगर 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 वळवण्याची क्षमता असणारा बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याचा हा जादूगर पिंपरी चिंचवड सांगवीचा सनी कसबे. बढ़िया गेंदबाजी. देखिए पहली 4 गेंदें डाली है, मात्र 1 रन खर्च किया है. दबाव में इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम है, पावर प्ले का ओवर चल रहा है, कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव में बल्लेबाज रवि अहिरे 2 गेंदें 0 पर. इस वक्त सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, 1 बाउंस, गेंद मैदान के बाहर. यह आता है बेहतरीन धड़ाकेबाज ट्रॉफी, चौका, 4 रन. या बॉलला जर पाहिलं तर थोडंसं पुढे केलं होतं सनीने, थोडीशी उंची देखील दिली होती आणि त्याचाच फायदा उचलत असताना रवीने या ओव्हर पिच बॉलला अगदी समोरच्या दिशेने खेळ, गोलंदाजाच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला. मिड ऑन मिड ऑफच्या अगदी मधोमध हा चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला. इकडे थोडीशी वाट पाहिली आणि त्याचा फायदा सुद्धा झालाय रविराज आहिरे यांना. फिर से एक बार हवा में गेंद खेलने का प्रयास. उस्मान पटेल गेंद के पीछे आ रहे हैं, हालांकि देख सकते हैं पीछे आकर थोड़ी सी डीप में गेंद गिरी है. रंगा पर खिलाड़ी थे, डीप में आकर गेंद को रोका गया. 2 रन बचाए गए. 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ इस वक्त पहला ओवर खेल समाप्त, 7 रन स्कोर कार्ड पर. एक अपेक्षित सुरुवात गोलंदाजी टीमला पाहिजे होती. लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु अशा वेळेला जर 7 धावांचं षटक येते तर ते चांगलंच म्हणावं लागेल. आणि या मॅच मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते, त्याचं कारण आहे फक्त 7 धावा पहिल्या षटकात झाल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला ताई पॅकेटची जमेची बाब काय आहे माजी विजेत्यांची, की विकेट त्यांनी गमावली नाही या षटकामध्ये. तर मॅच चांगली होईल याची अपेक्षा, कारण काल 4 पहिल्या मॅच झाल्या त्या अगदी चुरशीच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत गेल्या. जरूर से कल काफी बेहतरीन मैच, हालांकि रात का समय था, बल्लेबाजों को संघर्ष करने मजबूर किया था. लेकिन यहां से जो 48 ओवर बनाने आने वाली 30 गेंदों में 48 वो भी संघर्ष पूर्ण होंगे, क्योंकि एएसए त्रिशा ग्लोरियस चैंप इलेवन की गेंदबाजी काफी बढ़िया है. देख सकते तो रवि बुम्बक वर्तमान के एक्सप्रेस से रवि बुम्बक को गेंदबाजी पर इंट्रोड्यूस किया जा रहा है. हालांकि एक्सप्रेस गेंदबाज नहीं, और देखा जाए रोहित नार्वेकर ने अभी तक 2 गेंदें खेली, 1 पर बल्लेबाजी कर. रवि अहिरे 4 गेंदें 6 पर हैं. स्कोर कार्ड, टीम स्कोर कार्ड 7 रन बिना कोई विकेट गवाए. आने वाली 5 ओवर का खेल बाकी होगा, बनाने 48. मैच में बराबर की टक्कर जरूर होगी. लेफ्ट हैंड बैटर के लिए फील्डिंग सजाई गई. डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी को रखा गया डीप मिड विकेट. शॉट लॉन्ग ऑन मिड ऑन दायरे के अंदर एक गली पॉइंट. शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग. इस वक्त हल्के बल्ले से खेला. देखिए खिलाड़ी जब तक आकाश जहांगीर आगे आएंगे 1 ही रन के साथ संतोष होना होगा दोनों बल्लेबाजों को. उसको कार्ड 8 पर जा पहुंचा. 8 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
थोडंसं संयमाने याही डावात सुरुवात पाहायला मिळाली, जशी पहिल्या डावात पाहायला मिळते. खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न आहे. 6 षटकांच्या या मॅचमध्ये 55 धावा आणि व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर कमी धावसंख्येच्या देखील चांगल्या मॅचेस आपण पाहतो, कारण दोन्ही टीमकडे चांगले बॉलर्स आहेत, चांगले बॅटर आहेत, त्यामुळे ही लढत चांगलीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. माजी विजेते म्हणजे 49वा पर्व या ठिकाणी व्यावसायिक गटाचं ताई पॅकर्सने जिंकलं होतं, तर समोर देखील तेवढाच तगडा संघ इकडे पाहायला मिळतोय. देखिए इस वक्त ये बढ़िया गेंद खोद कर निकालेगा प्रयास था रवि बनाम रवि, ये बैटल था. एक तरफ रविराज अहिरे हैं, एक तरफ रवि बुम्बक हैं, और रवि बुम्बक ने पहली गेंद रविराज के खिलाफ डॉट डाली है, बिंदी गेंद. डॉट बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. एक एक निर्धाव चेंडू थोडासा दबाव बॅटरवरचा वाढू शकतो. इस वक्त देखिए पुल करने का प्रयास था, डीप में एजाज खोकर है, स्कोर लेग लॉन्ग लेग पर गेंद ट्रैवल होती हुई एक रन. देखिए सर अभी तक कोई बड़ा शॉट नहीं है, सिंगल रन बटोरे जा रहे हैं. नक्कीच थोडंसं संयमाने इकडे क्रिकेट खेळलं जाते जरूर, परंतु या गोष्टी मॅच चुरशीकडे घेऊन जातील एवढं मात्र नक्की असणार आहे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि 50 वर्ष पूर्ण होणारी स्पर्धा आणि बऱ्याच क्रिकेट रसिकांनी हे मैदान गाठलंय. त्याचं कारण आहे 50 वर्षाची स्पर्धा, परंपरा असणारी स्पर्धा. इस वक्त फ्लिक करने का प्रयास देखिए, शॉट फील्डिंग पर खिलाड़ी मौजूद, तारे के अंदर गेंद को फ्लिक किया गया, वहां पर भाविक फ्लिक थे, अच्छी फील्डिंग, मात्र एक रन एक के साथ स्कोर आगे चलता हुआ इस वक्त डबल डिजिट में 10 अंकों पर. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक पेक्षा जास्त काही नाहीये. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः इकडे चांगली गोलंदाजी आणि बांधून ठेवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे गोलंदाजाने. मग ते सनी कसबेने केलं आणि आतापर्यंत रवि बुम्बकने देखील केलंय. जरूर बढ़िया, इस वक्त ये मैच काफी बढ़िया होने वाला है. सीधे बल्ले से खेला, गेंद को हवा में खेला है, डीप में खिलाड़ी पहुंच रहे हैं और देख सकते हैं यहां पर जब तक पहुंचेंगे बाउंड्री के नजदीक गेंद मैदान के बाहर होती फरार. इस वक्त थाई पैकर्स पालघर टीम को मिलेंगे रन 4. यावेळेला मात्र मागील ओव्हरमध्ये जी चूक सनीने केली तीच चूक मात्र या ठिकाणी करून बसले आणि रविराज आहिरे यांना ओव्हर पिच बॉल देऊन बसले आणि त्यानंतर लगेच फायदा उचलला. मागील षटकात जसा स्ट्रोक खेळला तसाच इकडे स्ट्रोक खेळला आणि 3 खेळाडू प्रयत्न करत होते, परंतु बॉलने मात्र रेस जिंकली. इकडे चौकार आलाय. देखिए 14 पर पहुंच चुका स्कोर कार्ड. रविराज अहिरे 2 चौके लगाकर बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए सलामी बैटर के रूप में. फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, हालांकि अतिरिक्त चाल सरप्राइजिंग बाउंस इस वक्त देखने को मिला है. बढ़िया तरह से इस ओवर को फिनिश किया सर. देखिए 2 ओवर की समाप्ति के बाद 7 के औसत से 14 लगे. पहले ओवर में 7 रन आए थे, एक चौका जरूर आया था. इस ओवर में 7 रन आए, एक चौका जरूर लगा. 2 ओवर 14 रन. पहिल्या डावात 2 ओव्हर नंतर 13 धावा होत्या आणि दुसऱ्या डावात 2 ओव्हर नंतर 14 धावा आहेत. म्हणजे कट टू कट मॅच चालली इकडे आणि आता रिक्वायर रन रेट जो आहे ना तो आता 10च्या पुढे गेलाय. म्हणजे हळूहळू या मॅचची रंगत आता आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. कशा प्रकारची कामगिरी होते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 14 धावा धावफलकावर, 55चा करायचा आहे पाठलाग. धडाकेबाज चषकातील एक धडाकेबाज मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. देखिए 50वां साल और 55 का पीछा करना. सर आपने सही कहा, पहले इनिंग में 13 रन थे, मगर ये बात एक विकेट उस्मान का विकेट गवाया था. यहाँ पर ताई पैकर्स पालघर ने भी तो कोई विकेट नहीं गवाई है. एनालिस्ट हम देख सकते हैं. ये कंपैरिजन है पहले पावर प्ले के 2 ओवरों का. यहाँ से अगर बात कर रहे हैं हम आने वाली भी 24 गेंदें, 24 गेंदों में 41 बनाने हैं. प्रति ओवर 10.25 के औसत से ताई पैकर्स पालघर को रन बनाने होंगे. और ASA त्रिशा ग्लोरियस चैंप 11 यहां से कमबैक कर सकती है. यहां से अगर 2 सलाह एक बल्लेबाज को आउट करना, एक ब्रेक थ्रू और मोमेंटम चेंज होगा ग्लोरियस टीम के पास. तेच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मात्र खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. विकेट नाही आहेत, हा प्लस पॉईंट अजूनही आहे. कारण कालही काही मॅचेस आम्ही अशा पाहिल्या, जशी पिकू पॉलची बॅटिंग एका क्षणामध्ये वातावरण बदलून टाकलं. कृष्णा पवारने देखील अशीच धडाकेबाज कामगिरी केली. काल थॉमस सुद्धा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि त्याचमुळे की काय कालचा दिवस खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी देखील जबरदस्त आनंद लुटला कालच्या दिवसाचा. इस वक्त गेंदबाज दौड़ते थोड़ा सा रुके हैं, अंपायर इस वक्त बॉल करा देते. देखिए 30 गेंदबाजों को हमने देखा, हम दौड़ते थोड़ा सा विफल होते रुक जाते हैं, उसके बाद गेंदबाजी ट्रैक पर. जैसे दबाव है, देखिए मैच का दबाव भी है. हालांकि 4 ओवर में आपको 41 डिफेंड करने. यहाँ पर सनी कस्बे जिन्होंने पहली ओवर डाली है, 7 रन खर्च की अपने कोटे की दूसरी ओवर लेकर इस वक्त पवेलियन से आते हुए. दूर से खेलने का प्रयास जरूर था, आपके सदा बाहर सफल हुए और यहां पर ये बिंदी गेंद डॉट बॉल.
सनी कसबे यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे. अगदी इंग्लंडमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळून आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व देखील या गोलंदाजाने केलेलं आहे. गोलंदाजी करतात सनी कसबे फ्रॉम सांगवी पुणे. सर अनुभव इस खिलाड़ी के पास, देखिए वो अनुभव यहाँ पर काम आता हुआ टीम में गेंदबाजी के लिए. इस वक्त काफी ऊंचा खेला और गेंद को भेज दिया आउट ऑफ द पार्क. ये आता हुआ धड़केबाज सिक्सर, लगा तो 6, 6 रन. या ठिकाणी रनला महत्व आहे. बॅटच्या टोकाला बॉल लागला. एका खेळाचा होता वेगळ्या दिशेने, बॉल गेला वेगळ्या दिशेने आणि इकडे रोहित नार्वेकर यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाला हा मोठा फटका. आणि जो दबाव होता ना तो दबाव हटवण्याचं काम या षटकाने, या स्ट्रोकने मात्र नक्कीच केलं असणार आहे. कारण 6 धावा आपल्या टीमसाठी खूप महत्वपूर्ण होत्या. जरूर देख सकते सर, ये शॉट देखते हैं हम देख सकते हैं हमारे 70 यूट्यूब चैनल पर रिप्ले में दिखाया जा रहा है. हालांकि उंगलियां घुमाई थी सनी कसबे ने, मगर पिक किया रोहित नार्वेकर ने और गेंद को देखिए कि बल्ले के नीचे आकर गेंद लगे, मगर जो एलिवेशन चाह रहे थे रोहित नार्वेकर वो एलिवेशन पूरा मिला. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को भेज दिया 6 रन के लिए. स्कोर कार्ड इस वक्त 20+0 विकेट. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेला षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन येतात रोहित नार्वेकर. सँडी एसपी सारख्या संघाला देखील बरंच क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. ताई पॅकरचं प्रतिनिधित्व सातत्याने करतायत आणि त्यामुळे रोहित नार्वेकर हा लहान वयात जरी क्रिकेटमध्ये दाखल झाले, आता हळूहळू मात्र चांगला अनुभव त्यांच्याकडे येतोय. समय सूचकता, शॉर्ट सिलेक्शन या गोष्टी मात्र खूप चांगल्या पद्धतीने रोहितकडे देखील आता आलेले आहेत. जरूर देखिए थोड़ा सा फील्डिंग में बदलाव किया जा रहा है. डिफेंडिंग खिलाड़ी को इस वक्त खाओ कोने पर लाया गया, लॉन्ग ऑन थोड़ा सीधा रखा गया है. फिर से एक बार इस वक्त गेंद को खेल गया गैप में, 1 बॉल सीमन पर. यह आता हुआ धड़केबाज 4 बैक टू बैक 2 बड़े शॉट्स रोहित के बल्ले से आए हैं सर. रोहित नार्वेकरची बॅटिंग पाहायला मिळते. मागील बॉल जर पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर ऑप्शनच्या बराचसा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल थोडासा पुढे केला. तिकडनं ऑन साइडला वळवला हा बॉल, गॅप शोधून काढला आणि 4 धावा वसूल केल्या गेल्यात. आता रोहित रंगात येऊ लागलेले आहेत. जो देखिए सर, पहली गेंद जब डाले थे सनी कसबे थोड़ा सा रुके थे, मैंने कहा दबाव में है. पहली गेंद डॉट डाली, मगर पिछली 2 गेंदों में 10 रन खर्च किए. जिस गेंदबाज ने पहली ओवर डाली उसमें 7 रन खर्च किए थे. इस ओवर की जब अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आए हैं, लगभग 3 गेंदों में 10 खर्च किए हैं. स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 24-24 यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 31-31. सनी याही वेळेला बिग हिट, बॅटच्या पट्ट्यात बॉल आलाय आणि लांब 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 लचक पाठवलाय. षटकार बढ़िया बढ़िया बढ़िया, खूबसूरत शॉट देख सकते हैं. ये रोहित नार्वेकर का कमबैक है सर. पहली ओवर में थोड़ा सा बांध के रखा था सनी कसबे ने, मगर जिस तरह से रोहित नार्वेकर ने हाथ खोले वो बढ़िया रहा है. और जिस तरह आपने गुजरात बिग बैश की याद दिलाई, वहां पर 6 गेंदे 6 नहीं 7 गेंदे 7 छक्के लगाए थे और बिग बैश रास आ रहा है रोहित नार्वेकर को सर. नक्कीच तो कीर्तिमान केला होता, परंतु एका षटकात 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा जो कीर्तिमान आहे ना, तो रोहित नार्वेकर यांच्या नावावर बिग बॅश धमाकाच्या इतिहासातील तो एक कीर्तिमान त्यांच्या नावावर लागला गेला. आणि आज इकडे खूप चांगली बॅटिंग करताना ते पाहायला मिळत आहेत. वळणाऱ्या बॉलला बाहेर वळवण्याचा प्रयत्न करतात, बॉलला येऊ देतात, वळू देतात आणि त्यानंतर त्यांचं काम करतात. डिफेंडिंग चैंपियन और चैंपियन की तरह इस वक्त खेलती हुई टीम टाई पैकर्स पालघर 50वें साल में. फिर से एक बार फुल टॉस बॉल डीप में एजाज खोकर और यहां पर रोहित नार्वेकर की पारी का समाप्ति. देखिए 9 गेंदे 19 बनाकर बैक टू पहला विकेट. 24-23. तो नए बैटर जयेश पाटिल, इंडिया का वंडर बॉय जयेश पाटिल आते हुए जेपी. अगर रोहित की तारीफ करनी होगी, किफायती इनिंग अपने टीम के लिए खेली सर. स्कोर कार्ड हम देख सकते हैं इस वक्त लगे हैं. जयेश पाटील येतात, भिवंडीचे वंडर बॉय, परंतु आपलं काम केलंय रोहित नार्वेकरने. टी जो दबाव होता तोही हटवला आणि धावांची गती होती तीही वाढवली आणि त्याच्यामुळे मात्र आपल्या टीमसाठी समाधानकारक कामगिरी करून रोहित नार्वेकर बाद होत आहेत. थोडेसे नाराज आहेत, जरी आउट झाले असतील, परंतु रविराज आहिरे म्हणतात तू तुझं काम केलंयस, हरकत नाही. बढ़िया जरूर अच्छी शुरुआत करवाई थी. देखिए सर इस ओवर में 2 बड़े शॉट खेले जरूर थे, मगर जिस तरह से फुल टॉस गेंद को एलिवेशन नहीं ढूंढा, वहां से रोहित थोड़े से नाराज हुए.
मगर इस वक्त देख सकते हैं सर 360 बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं जयेश पाटिल, और जयेश पाटिल को इस वक्त तीसरे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए भेजा गया। यहां से और बनाने इस मैच को जीतने के लिए 25 रन। इस ओवर में गेंदें हो चुकी है 5, आने वाली इनिंग्स में गेंदें होंगी लगभग 19 में बनाने 25। आते ही यहां पर स्विच हिट, गेंद को खेल दिया डीप में खिलाड़ी, मगर गेंद निकल जाएगी 1 बाउंस सीमा रेखा पार। यह आता हुआ बेहतरीन खूबसूरत धड़ाकेबाज 4। जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय म्हटलं जातं. भिवंडीचं नाव लोकप्रिय करण्यामध्ये या खेळाडूचा सुद्धा खूप मोठा आहे वाटा टेनिस क्रिकेट जगतामध्ये. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी रिव्हर्सचा फटका खेळला, आणि अशा प्रकारचे असंख्य रिव्हर्सचे फटके त्यांना आम्ही खेळताना पाहिले, आणि आज सुरुवातच त्यांनी त्या फटक्याने करताना पाहिला मैदान. आणि बघता बघता इकडे 3 षटकांचा खेळ संपतोय. हे षटक मात्र चांगलंच महागडं ठरलं. तब्बल 20 धावा या षटकामध्ये आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता ती 34. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. देखिए सर 3 ओवर के समाप्ति के बाद 11.33 के अवसर 34 रन लग चुके हैं. इससे पिछले ओवर में 2 छक्के 2 चौके 1 डॉट बॉल 1 विकेट जरूर रहा, मगर काफी एक्सपेंसिव ओवर रहा सनी कस्बे का. आने वाली 18 गेंदों में देख सकते हैं 21 बनाने प्रति ओवर. 7 के औसत रन बनाने होंगे टाई पैकर्स पालघर को. जयेश पाटिल 1 गेंद 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 8 गेंद 11 पर रवि आहिरे 2 चौके की मदद से इस वक्त दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज. फिर एक बार रवि बुम्बक जिन्होंने पहली ओवर डाली है 7 रन खर्च किए हैं, वही गेंदबाज फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास था, और बिंदी गेंद आती हुई गेंद टप्पा के बाद बाहर की ओर निकलती हुई डॉट बॉल. मागील ओव्हरचा शेवटचा बॉल रवीसाठी ज्या पद्धतीने टाकला ना, या ओव्हरची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने दोघांनी सेम रिएक्शन दिल्यात. बॉल टाकला, बॅटही त्याच पद्धतीने फिरवली गेलेली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. हाँ ऐसा लगा एक्शन रिप्ले देखा हमने पिछले गेंद का रिप्ले दिखाया गया रवि बुम्बक द्वारा. इस ओवर रिसॉर्ट एंड से गेंदबाजी के लिए आ रहे हैं. फिर से एक बार रवि बुम्बक रवि अहिरे के लिए. इस वक्त ऑफ के बाहर की गेंद थी, देखो गेंद को खेल दिया डीप गली. थर्ड मैन में खिलाड़ी पहुंचे गेंद को फील्ड करने के लिए. वहां पर महाविक फिलिप तब तक 1 रन दौड़कर पूरा किया. दोनों ही बल्लेबाजों ने स्वीकार पहुंचता बस वक्त 35 लॉस ऑफ 1 विकेट. रोलर आपण मैदानाच्या बाजूला येऊन थांबायचं. रोलर मॅन देखिए 35 पर 1 है. रवि बुम्बक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, हालांकि विकेट नहीं चटका मगर किफायती गेंदबाजी इस वक्त टीम के लिए. इस वक्त देखिए हफ्ते के बाहर शफल खेलने का प्रयास, मगर रवि मुंबई की तारीफ करने के दबाव में बल्लेबाजों को लेकर आ रहे हैं, और एक बिंदी गेंद डॉट बॉल. 1 डॉट बॉल इकडनं खूप महत्वाचा असणार आहे. आणि रवी गोलंदाजी जर पाहिलं तर थोडंसं आउटस्विंग देखील पाहायला मिळतात या बॉलमध्ये, आणि लेंथ वरून बॉलला उसळी देखील देण्याचं काम मात्र या ठिकाणी सध्या रवी बुम्बक करतायत. फिर से एक बार वही दिशा वही टप्पा और वही रिप्ले देते हुए इस वक्त रवि मुंबक क्या गेंदबाजी कर रहे हैं. देखिए अभी तक 4 गेंदें डाली है, मात्र 1 सिंगल. यहां पर बैटिंग करने वाली टीम ने डीआरएस लिया. देखिए सर एक टीम को 2 रिव्यू दिए गए, इसका फायदा उठाना चाहेंगे जयेश पाटिल. हालांकि ऑफिशियल अंपायर हमारे साथ जुड़े हुए शशि साडम सर और सतीश ग्रुप सर मैदान के अंदर अंपायरिंग की भूमिका निभाते हुए. डिसीजन पेंडिंग है 70 यूट्यूब चैनल के ऊपर हम प्रतियोगिता देख रहे हैं. धड़ाकेबाज चषक 2024 50वां साल गोल्डन जुबली इस वक्त स्वर्ण महोत्सव. देखिए गोल्डन जुबली और स्वर्ण ये काफी बड़ा टूर्नामेंट है, और इस वक्त ये फेयर डिलीवरी बिंदी गेंद सातत्यपूर्ण पद्धतीने जर पाहिलं तर लेनच्या थोडंसं पाठीमागून आउटस्विंग टाकायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॅट फिरवली जाते, परंतु रवीने या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली आहे ना, त्या ओव्हरने आतापर्यंतच्या या 3 डॉट बॉलने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. म्हणजे ही मॅच आम्ही काही सोडत नाही, या दोन्ही टीम सांगतात. कमबैक यहाँ पर किया रवि मोग ने, हालांकि बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. इस वक्त बेहतरीन शॉट डीप में खिलाड़ी है, और गेंद उनके सर के ऊपर निकल जाएगी. 1 बाउंस 4 रन के लिए. 2 गेंदों पर दबाव, और ये जब गेंद डाली थी ऑफ के बाहर जयेश ने दबाव को खोला. चौका बटोरा 4 रन. आतापर्यंत जर पाहिलं तर लेंथवर गोलंदाजी करत होते. हा बॉल ओव्हर पिच केला, आणि त्यानंतर सौंदर्य पहा, अगदी जणू काही फोटो काढून घेवा अशा पद्धतीचा स्ट्रोक देखील या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि एक क्लासिकल अंदाजामध्ये हा स्ट्रोक खेळलाय.
जयेश पाटील यांनी. जरूर इस वक्त थोड़ा सा दबाव में थे, उसके बाद दबाव को हटाया, रन पहुंच चुके 39-39 यहां से और बनाने 16 इस मैच को जीतने के लिए. देखिए 13 गेंदे 16 का ये लक्ष्य होगा. जयेश ऑन स्ट्राइक, फिर से एक बार गेंदबाजी रवि, और यहां पर ये शॉट नहीं, रॉकेट है, 6 रन से बड़ी पॉकेट है, मगर अंपायर वहां पर दर्शाएंगे गेंद बाहर गिरी अंदर, और ये बैक टू बैक 2 चौके. देखिए सर, पहले 2 गेंदें बिंदी डाली थी, तीसरी और चौथी, मगर 5वीं और 6ठी गेंद पर जयेश पाटिल का बल्ला इस वक्त हल्ला बोला है. 2 बड़ी शॉट और ये 6 रन आए. इसको कार्ड 6 से आगे चलता है. फिलहाल हम देख सकते हैं 45-45 पर जा पहुंचा है. शॉट देखते ही बनता है सर, और इसीलिए इस बल्लेबाज को 360 बल्लेबाज कहा जाता है. क्या शॉट खेला है भिवंडीचा वंडर बॉय आज मात्र दहाडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलं. काही बॉल डॉट आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर जयेश देखील खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता आता स्कोर जर पाहिलं तर इकडे पाहायला मिळतोय तो 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 45 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. देखिए 12 गेंदों में 10 बनाने, मगर जिस तरह से रवि मुंबंग ने पहले 4 गेंदे डाले थे, दबाव बल्लेबाजी करने वाले ऊपर टीम पे था, मगर पिछली 2 गेंदों में साफ कर दिया है जयेश पाटिल ने 2 बड़े शॉट्स खेलकर. देखिए आने वाली 12 गेंदों में यहां पर मात्र 10 बनाने हैं. स्वप्निल हमें दर्शा रहे हैं बेहतरीन स्कोरिंग की भूमिका निभाते हुए. 5 के औसत से इस वक्त प्रति ओवर रन बनाने हैं. इस वक्त देख सकते अंगद पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए. सर अंगद पाटिल अपने कोटे की पहली बॉल लेकर आ रहे हैं और टीम की तरफ से 5वीं और काफी पीछे गेंदबाजी के लिए, हालांकि डेथ ओवर में आए हैं. 12 में 10 सर. कल ये मैच हमने देखे रात को 12-14 टीम ने मैच गवाया था. 12-14 मैच आखिरी ओवर तक आई थी. ये मैच बन सकता है सर 12-10 का. बढ़िया गेंद ऑफ के बाहर जरूर रखा गया था. देखिए शपल खेलने का प्रयास है, बिंदी गेंद डॉट बॉल. अंगद पाटील एक नामवंत खेळाडू आहेत. या चेंडूला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर कट करताना अँगल बनवताना पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बनू शकते. इस वक्त देखिए आफ्टर को थोड़ा सा बाहर रखा था. शॉट तो बढ़िया खेला, डीप में खिलाड़ी हैं. जब तक एजाज गेंद की तरफ आएंगे, गेंद तो फिर क्या रवि दूसरे के पलटे हैं और देखते ही देखते 2 रन बटोर लिए. बेहतरीन रन बिटवीन विकेट. इसको कार्ड पहुंचता है 47-47 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रोहितने थोडासा दबाव हटवला. त्यानंतर जयेश यांनी तो दबाव हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. अंगदला अजूनही प्रयत्न करावे लागतील, कारण अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 8 धावांचा हा सामना अजूनही बाकी आहे. इस वक्त कुछ अलग करने का प्रयास जरूर था, मगर इस वक्त अंपायर के दोनों बाएं खोलते हुए ऑप्शन के ज्यादा बाहर व्हाइट बॉल. और यहां पर गेंदबाजी करने वाली टीम ने डीआरएस लिया. अंपायर के फैसले के खिलाफ ये डीआरएस लिया गया है, फैसले को रेफर किया गया है. मगर सर ये जो गेंदबाजी है अंगद पाटिल की अच्छी गेंदबाजी, यहां से सर एक आध विकेट आता है तो फिर से एक बार एएसए ट्रिशा ग्लोरियस चैंपियन को कमबैक करने का मौका मिल सकता है. सर विकेट चटकाने होंगे. डिसीजन पेंडिंग इस वक्त क्रूशियल मोमेंट. देखिए 10 गेंदों में 8 बनाने थे ये गेंद. हालांकि अंपायर वाइट उसके खिलाफ गेंदबाजी करने वाले टीम ने रिव्यू मांगा है. 70-70 यूट्यूब चैनल हमारी पूरी टीम बढ़िया काम करती हुई लाइव स्ट्रीमिंग चैनल के साथ एक बढ़िया नेटवर्क और काफी बेहतरीन प्रतियोगिता कवरेज करते हुए इस वक्त 50वें साल में धड़ाकेबाज ट्रॉफी 2024. इस वक्त फेयर डिलीवरी दी गई है. देखिए रिव्यू सक्सेसफुल होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम का. या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा आशीष किरण जागृत केलेला आहे. या मॅचला जिंकायचं आहे यासाठीचे प्रयत्न मात्र दोन्ही बाजूने सुरू आहेत. माजी विजेते अमर परोळेकर आणि कंपनी ताई पॅकर्स एका बाजूला आपला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुधीर धनावडे असतील, एएसए त्विशा ग्लोरियस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल कळवत आहेत. देखिए जो बिंदी गेंद आई जिसके बाद ये काफी बाहर रखा गया और ये व्हाइट बॉल आई है. इसको कार्ड इस वक्त पहुंचता हम देख सकते हैं 48-48.
देखिए यहाँ से और 7 बनाने हैं, आने वाली 9 गेंदे और 7 रनों का पीछा करना होगा बल्लेबाजी करने वाली टीम को। और ये बिंदी गेंद के रविराज अहिरे के ऊपर दबाव लगातार बना रहे अंगद पाटील। डॉट बॉल बिंदी गेंद लेंथ वर टप्पा टाकतायत, तिकडनं बॉल बाहेर कट करतायत, बॉलला थोडीशी उसळी देत आहेत आणि जरी काही एक्स्ट्रा धावा आल्या परंतु काही बॉल असे टाकलेत ना अंगदने, त्याचं उत्तरच बॅटरकडे नाहीये, त्यामुळे ही मॅच ऑन है। इस वक्त देखिए सीधे बल्ले से खिलाड़ी ग्राउंड खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर थे मगर गेंद सीधा कारपेट को चूमती हुई डीप में उस्माना है, गेंद को फील्ड किया, थ्रू किया, तब तक क्या देखिए 2 रन बटोरे हैं। ये 2 रन भी राहत भरी सांस लेंगे। रविराज अहिरे पिछले 2 गेंदें संघर्ष कर रहे थे, इस वक्त बल्ले से गेंद टकराई है। नक्कीच चांगला फटका समोरच्या दिशेने खेळलाय, मोठा फटक्याच्या मुहात न पडता सिंगल डबल सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि 50 धावा पूर्ण होताना पाहिलं मिळतात ताई पॅकर्स टीमच्या। इस वक्त ऑफ के साथ बाहर गेंद खेलना की पीछे के खेलने का प्रयास था, डॉट बॉल बिंदी गेंद। अभी भी मैच में रोमांच है क्योंकि आने वाली 6 गेंदें 5 रन बनाने इस मैच को जीतने के लिए थाई पैकर्स फारगा टीम को इस मैच को जीतने के लिए 6 गेंदें 5। यस, पुढच्या मॅचची तयारी टीम बालाजीची होते। इन ऍक्शन मध्ये सुमित डेकळे, फरदीन काझी, इम्रोज या सगळ्यांना आपण पाहणार आहोत। श्रेयस कदम सुद्धा इन ऍक्शन मध्ये असतील, हितू जडेजा असतील, तर ही टीम देखील तयार होताना पाहायला मिळते। परंतु मॅच अजूनही बाकी आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता। काय अंगदने गोलंदाजी केली या ठिकाणी, अप्रतिम। जरी थोडेसे उशिरा गोलंदाजीसाठी आले परंतु खेळपट्टीचा फायदा उचलत असताना अप्रतिम गोलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि या मॅचला ऑन ठेवलंय। आणि शेवटच्या षटकासाठी जर पाहिलं तर हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे सुमित आवटे यांच्या। कांजूरमारचा बूम बूम बुमरा चर्चेत आहे, मुंबईच्या कांजूरमारचा हा खेळाडू आपल्या अप्रतिम गोलंदाजीसाठी। आणि आता जर पाहिलं तर समोर 360 बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणारे जयेश पाटील, समोर नाशिकचे रविराज आहिरे आणि गोलंदाजीसाठी बुमरा येतोय, म्हणजेच सुमित आवटे येत आहेत। 6 चेंडूत 5, परंतु मॅच संपलेली नाहीये आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे मॅचेस शेवटच्या ओव्हर पर्यंत जात आहेत आणि ही मॅच सुद्धा शेवटच्या ओव्हर मध्येच गेलेली आहे। जरूर से देखिए कोई नहीं कह सकते कि मैच कहां खत्म हो गई, ये खासियत रही है भारत के बाद चषक 50वें साल स्वर्ण महोत्सव की। हर एक मैच ग्रामीण हो या फिर ग्रामीण ओपन ऑफ या फिर ऑल इंडिया ओपन, हर एक मैच आखिरी ओवर में पहुंच रही है। यहाँ पर सुमित आवटे को बुलाया गया है, हालांकि सुमित आवटे डेथ ओवर स्पेशलिस्ट है और यहाँ पर 5 रन डिफेंड करने स्ट्राइक पर जयेश पाटिल जो 5 गेंदें 14 पर बल्लेबाजी कर रहे, 2 चौके 1 छक्का लगा चुके हैं अभी तक। और आते यहाँ पर शॉट बड़ा खेला डीप में खिलाड़ी और यहाँ पर खेल कर लास्ट फिनिश्ड, इस मैच को जीत लिया अपने अंदाज में थाई पैकर्स पालघर ने। देखिए 9 विकेटों से मैच को जीता है सर। शॉट देखते ही बनता है, ऑफ के बाहर की गेंद थी, सादा बाहर गेंद की थी, मगर जिस तरह से खेला पिछले पैर को क्रॉस किया, अगले पैर पर वेट डाल के इस गेंद को खेला 6 रन के लिए। जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली जयेश पाटील यांची। सुरुवातीला रोहित आणि त्यानंतर जयेश, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या मॅचला ताई पॅकर्स माजी विजेत्यांनी या ठिकाणी पहिली मॅच तर जिंकली। लीग मॅचेस आहेत, संधी आहे अजूनही। पहिल्या डावात जर पाहिलं तर 6 षटकांच्या मॅच मध्ये आकाशच्या 18, पहिली भाविकच्या जर पाहिलं तर 16, एजाज कोकरच्या 12 आणि याच्या जोरावर ही धावसंख्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली खरी, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवातीला रोहित नार्वेकर आणि त्यानंतर जयेश पाटील आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली। जयेश पाटील आपल्या टीमला संकटातून बाहेर काढला आणि मॅचही जिंकून दिली आहे। जयेश